बातमी बुलढाण्यातून केस गळतीमुळे गावामध्ये लग्नाच्या बोलणी थांबल्यात। बोण गावातील व्हायरसमुळे गावामध्ये मुली देण्यास नकार दिला जातोय। टक्कल व्हायरसची गावामध्ये मोठी दहशत पसरली आहे। एखादा आजार नेहमीच्या जीवनशैलीवर कसा अनिष्ट परिणाम करू शकतो त्याचं एक वास्तव उदाहरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये समोर आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये उद्भवलेल्या केस गळतीच्या आजाराने अनेकांना हैराण केलाय। गेल्या काही दिवसांमध्ये केस गळती होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे। ऐन लग्न सराईच्या दिवसात मुलांना कोणी मुली देत नाहीये, तर मुलींना देखील मुलांकडून लग्नासाठी मागणी घातली जात नाहीये। या आजारामुळे तालुक्यामध्ये लग्नाच्या बोलणी थांबल्यात। आरोग्य विभागाचे आमचे आयुष मंत्रालयाचे मंत्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब नुकतेच शनिवारी येऊन गेले आणि त्यांचा दौरा झाला। दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी दिल्ली इथे फोन करून त्यांच्या आयुष मंत्रालयाच्या 3 टीमा इथं बोलावलेल्या आहेत। थोडं भीतीचं वातावरण असल्यामुळे साहजिकच आहे एक जो पूर्ण देशभर पसरला किंवा व्हायरस आहे, पण आतापर्यंत व्हायरस आहे की साथीचा आजार आहे की नेमकं कशामुळे होते हे कोणीच सांगू शकत नाहीये। तोपर्यंत हे भीतीचं वातावरण आहे, पण जसा कोरोना निघून गेला निश्चितच हे पण तसं हा पण आजार निघून जाणारच आहे। मुलांचे लग्न मग आता केस गळतीमुळे गावात सोयरेदारी मला 10 जणांचे फोन आले सोयऱ्याचे, कामुळे जाऊ राहिले तुमच्या गावामध्ये डोक्याचे केस, का मूळ नाही, याचे प्रश्नाचे उत्तर मी त्याला दिले। बा आता कशामुळे झाले ते आता शासन निर्णय ठरवेल। बोंडगावमध्ये कामुळे डोक्याचे केस जाऊ राहिले म्हणून सोयरीकवाले म्हणतात आमचे सोयरेदारे तुम्ही आमच्यासाठी येऊ नका। हा तुमच्या गावामध्ये केस गळती चालू आहे हे असा संसर्ग हे आता निर्णय लावून नाही राहिले कामुळे ते 15 दिवस मग महिना झाले। आता शासन मग एकच लोक चालीत महिना 15 दिवस चालू राहा। आता मग हे केव्हा याचा निर्णय लागेल ते आम्हाला ठरवा। आमच्या बोंडगावमध्ये केस गळतीचा व्हायरस सुरू आहे। त्या कारणामुळे 20 ते 30 पुरुषांचे काही महिलांचे केस सुद्धा गळलेले आहेत। त्यामुळे काही बाहेरील सोयरी संबंध जे गावात येत असतील त्यांना ते भीती वाटत आहे आमच्या गावाबद्दल की बा नेमकं हे काय, आणि परंतु त्याच्यावर अजून ठोस काही उपचार असा झाला नाही की नेमकं हे कशापासून आहे। परंतु अजून काही आंघोळीला आम्हाला वापरायला सुद्धा पाण्याची काही व्यवस्था झालेली नाही। पिण्याला वारीचं पाणी आहे पण ते विकत घ्यावं लागते, ते घेऊ शकत नाही, ते एवढं पुरवठा नाही बी। तालुक्यातील या गूढ आजाराचा तपास करण्यासाठी वैद्यकीय पथकं काम करत असून पाण्याचे नमुने तपास करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहेत। त्याचा अहवाल आल्यावर आजाराबाबत पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात टक्कल व्हायरसने अक्षरशः थैमान घातलाय। गेल्या 10 ते 15 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील या टक्कल व्हायरसचं नेमकं कारण सध्या आरोग्य यंत्रणेला शोधण्यात साफ अपयश आलंय। स्थानिक आरोग्य यंत्रणेने वेगवेगळे नमुने घेतलेत, त्यातून अजून काही अद्याप ठोस हाती लागलं नाहीये। ICMR सारख्या केंद्रीय पथकाचे डॉक्टर्स देखील या गावामध्ये दाखल झाले। त्यांनी देखील रक्तापासून केसांचे नमुने घेतले खरे, मात्र त्याचा शोध अद्याप लागलेला नाहीये। याचे सामाजिक परिणाम आता समोर येत आहेत। याचा सामाजिक परिणाम पाहता गावात कुणी लग्नासाठी मुलगीच द्यायला तयार नाहीये। सध्या लग्न सराईचे दिवस आहे आणि सोयरीक करत असताना गावातील मुलं जेव्हा एखाद्या मुलीचा लग्नासाठी हात मागायला जातात तेव्हा तुमच्या गावात टक्कल व्हायरस आल्याने मुलगी द्यायची कशी, हा एक सवाल विचारत या गावामध्ये मुलगी देण्याकरता मुलीकडच्या मंडळीकडून साफ नकार दिला जातोय। त्यामुळे गावात टक्कल व्हायरसचं मोठं थैमान पाहायला मिळतंय आणि नेमका हा टक्कल व्हायरस आहे किंवा इतर आजार याचा शोध देखील आरोग्य यंत्रणेला आतापर्यंत घेता आलेला नाहीये। सोयरीक जे आहे या भागातील मुला मुलींचे जुळत नसल्याने एक मोठा नवीन प्रश्न या टक्कल व्हायरसच्या प्रकरणामध्ये उद्भवल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं तातडीनं या संपूर्ण आजाराचा शोध घेऊन त्यावर उपचार पद्धती नेमकी काय हे गावकऱ्यांना कळून गावाला टक्कल व्हायरस पासून मुक्त करावं अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।